हाय एव्हरीवन, कसे आहात सर्व? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर आता सकाळचे वाजले आहेत 10 आणि मी ब्लॉग शूट करते. तर आजचा हा ब्लॉग रुटीन ब्लॉग असणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब. आज मिस्टरांना लवकर ऑफिसला जायचं होतं, त्यामुळे आपला जो टिफिन वगैरे आहे त्यांचं सकाळीच रेडी करून झालं आहे. त्यामुळे सकाळचं काही रुटीन नाही, पण मी आता सकाळचे 10 वाजले तर माझा नाश्ता बाकी, कारण त्यांचा टिफिन वगैरे बनवून दिला होता आणि मी नंतर थोडंसं झोपून घेतलं होतं. तर आता उठली, माझी छान आंघोळ वगैरे झाली. आता माझं रुटीन सुरू झालं आहे, तर मी आता नाश्ता बनवते. आता नाश्त्यामध्ये इन्स्टंट पोहे बनवून घेते, कारण की स्वयंपाक झाला, स्वयंपाकाचं काही नाही. पण म्हटलं तर आता नाश्त्यासाठी मी पोहे बनवून घेते आणि चहा पोहे झाल्यानंतर बाकीचं रुटीन आपलं जे काय रेग्युलरचे कामं वगैरे असतात ते ब्लॉगमध्ये कंटिन्यू येते. पहिले तर आहेत ना, जे भांडे वगैरे आहेत घासून वगैरे ठेवले ते पहिले लावून देते, म्हणजे किचन मोकळं होऊन जाईल, म्हणजे आपल्याला पोहे बनवायला इझी जाईल. तर खूप दिवस झाले पोहे बनवलेच नव्हते नाश्त्यामध्ये, म्हणजे नाश्ता सध्या बनवतच नाहीये, कारण की उठायलाच खूप उशीर होऊन जातो. त्यानंतर डायरेक्ट स्वयंपाकच बनतो, मग काही नाश्ता बनवतच नाही. पण म्हटलं चला आज नाश्ता बनवत, आज पोहे खायला मुहूर्त लागतोय. खूप कधीपासून इच्छा होती पोहे खाऊ, तर आता फायनली पोह्यांसाठी जे आहे ना, एक टमाटर, थोडंसं एक कांदा ते वगैरे कट करून घेते. मला एकदम साधे सिंपल पोहे आवडतात, जास्त मटर घातलेले पोहे अजिबात नाही आवडत. आणि आज त्याच्या टिफिनसाठी छान गिलक्याची भाजी बनवली होती, एकदम छान झाली. मला तसं गिलका आवडत नाही, कारण की मी डिलेवरी नंतर इतकी गिलक्याची भाजी खाल्ली, इतकं गिलक्याचं बट्टा खाल्लं की मला डायरेक्ट गिलका आवडत नाही. त्यामुळे म्हटलं आज आपण पोहेच खाऊन घेऊ. तरी पण थोडीशी टेस्टसाठी ठेवली आहे. मग आज छान येतोय तर खायची इच्छा होती, पण तसंही मला गिलकं आवडत नाही. मला गिलक्यासाठी डायरेक्ट हे झालं, खूप म्हणजे अतिप्रमाणात गिलकं खाल्लं मी. 5 मिनिटामध्ये आपले पोहे रेडी झाले, एकदम इन्स्टंट. आणि चला, खूप दिवसांची इच्छा होती ती आज फायनली पूर्ण होते. आज पोहे खायला भेटत आहे, कारण की डिलेवरी नंतर मला बहुतेक गोष्टी खाऊच दिल्या नाही, कारण की बाळाला दूध येणार नाही, हे होणार नाही, ते होणार नाही. त्यामुळे खूप गोष्टी मी खाल्लेल्याच नाही. तर खूप दिवसानंतर पोहे खाते. तर चला, पोह्यांचा एन्जॉय घेते, ब्लॉग सोबत कंटेस्ट करून झाला. ते म्हटलं थोडंसं घरातलं काही काम आहे, थोडीशी क्लिनिंग वगैरे ते आवरू. पण काम करायचा टाईम आणि बाळाचा उठायचा टाईम एकच असतो, कारण की त्याला 2 दिवसापासून बरं नाही आहे. नॉर्मली त्याला ताप वाटतोय, तर 2 दिवस त्याची काही आंघोळ घालत नाही. पण तो झोपत पण नाही आहे आणि खूप म्हणजे खूप जास्त चिडचिड करतोय, किरकिर करतोय. त्याच्यामुळे मग त्याला सांभाळणं फारच कठीण आहे, कारण की त्याला बिलकुल झोप येत नाही. सारखं त्याला झोका जोळीमध्ये हलवत हलवत 2-5 मिनिटं झोपतो. एक तर माझं एकच काम होतं, एक तर मी चहा पिणार, एक तर माझा नाश्ता होणार किंवा पोळ्या होणार. एवढाच वेळ त्याची झोप आहे डायरेक्ट. त्याला खूप कमी झोप आहे, तो डायरेक्ट झोपत नाही. त्यामुळे खूप काम आहे ना दिवसभर, एवढेच काम असतात तासभराचे, पण पूर्ण दिवस या कामामध्येच निघून जातो. तर असं बिंग मॉम रुटीन आहे माझं. तर तुम्हीही या फेजमधून गेलाच असाल. तुम्ही जर आई असाल, तुम्हीही जे अनुभव आहेत ते अनुभवलेच असतील ना. तर आई होणं खरंच फार कठीण आहे. तर असं आईचं एक रुटीन असतं
आई किती शिकलेली असली, किती स्मार्ट असली, पण ती बाळामुळे ती थोडंसं होतंच तिच्या लाईफमध्ये चेंजेस. तर असं बिंग मॉम रुटीन आहे. तर असे छोटे छोटे बाळासोबतचे पण मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतच जाईल. तर असे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपलं चॅनल ग्रो होणं फार महत्त्वाचं आहे. कारण की आपले खूप कमी सबस्क्रायबर आहेत. मी खूप जेन्युइन प्रयत्न करते की आपलं चॅनल छान पुढे जावं, तुम्हीही माझे सबस्क्राईब व्हावा, माझ्या फॅमिलीचा भाग व्हावा, आणि असंच आपले येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहावेत. तर व्हिडिओ बघत राहा, पण कमेंट्स पण करा तुम्हाला काय वाटतं माझ्याबद्दल, बच्चूबद्दल, किंवा तुम्ही मला रुटीनमध्ये सांगत जा, म्हणजे तुम्हाला कोणत्या विषयांवरती मी व्हिडिओ बनवले पाहिजे हे पण मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर आज आहे ना सगळ्यात मोठा टास्क म्हणजे ना कपाट आवरायचं आहे. कपाट म्हणजे माझ्या डिलिव्हरीच्या आधी माझ्या वहिनीने आवरून दिलं होतं कपाट, कारण की तेव्हा मला डायरेक्ट बेड रेस्ट होता, कारण की मला शुगर डिटेक्ट झालेला होता. त्यामुळे मी कुठल्याही प्रकारचे काम करत नव्हती. त्यावेळेस ती आलेली, त्यावेळेस तिनेच ते सगळं कपाट माझं जे आहे वॉर्डरोब पूर्ण आवरून दिला होता. पण मी आता 1 महिना झाला मला नाशिकला येऊन, पण त्या कपाटाची इतकी बेकार अवस्था आहे की डायरेक्ट कपाट उघडलं तर डायरेक्ट कपडे अंगावर येत आहे, डायरेक्ट अस्तव्यस्त झालेलं आहे पूर्ण. तर म्हटलं आज थोडंसं बाळ वगैरे झोपलं का त्यावेळेस जे आहे ना, तर कपाट वगैरे पण आवरून घेऊ. तुम्हाला दाखवतेच कपाटाचा किती बेकार पसार आहे. म्हणजे एवढं इतकंसं कपाट आहे, पण त्याच्यामध्ये इतके कपडे झाले की आता कपडे ठेवायला जागा नाही. असं वाटतं दुसरं कपाट घ्यावं, नाही तर कपडे तरी कमी करा. कारण की आता डिलेव्हरी नंतर तर कपडे घालणं शक्यच नाही, कारण की बाळाला फीड करायचं असतं. तर खूप ड्रेसचं जो आहे तर हे झालेलं आहे, खूप ड्रेस आउटडेटेड झाले, त्याच्यामध्ये आउट साईडला पडले. तर काय आता काय करणार ना, बाकीचे आताही हा ड्रेस घातलाय, पण जेव्हा बाळाला फीड करायचं असेल तेव्हा हा ड्रेस काढून बाळाला फीड करावं लागेल, कारण की कुठल्याच अँगलने याला फीड करण्यासाठी जागा नाही. तर असंच रोजचं असतं. त्यामुळे बहुतेक माझे जे ब्लॉग आहेत ते टी शर्टवरतीच असतात. पण आज मी कपाट आवरणार आहे, तर तुम्ही दाखवते तुम्हाला. आता तुम्ही बाकीच्या लोकांचे ब्लॉग वगैरे बघत असाल तर त्यांचं बेडरूम झाले, हॉल झालं, किचन झालं, हे पूर्ण जे आहे ना एकदम वेल डेव्हलप असतं, वेल फर्निश असतं, म्हणजे प्रॉपर फुल फर्निशमध्ये असतात. पण कसं आहे, आपण मी जे आहे माझा बॅकग्राऊंड जो आहे, मी लोअर मिडल क्लास फॅमिलीतून आहे. माझ्या फ्लॅटमध्ये कुठल्याही प्रकारचं फर्निचर वगैरे अजून मी आणलेलं नाही आहे. जे काही छोटे मोठे जेवढे सामान लागतं मला वापरण्यासाठी तेवढंच आहे. माझं किचनही जे आहे ते तुम्ही बघू शकता. टिपिकल आपल्या रॅक आहे, रॅकवरती भांडे ठेवले. माझा जो किचन आहे तो नॉन मॉड्युलर किचन आहे. त्याच्यामुळे आपलं जी इंडियन कल्चर आहे गावाकडचं तेच आता सध्या माझ्या घरामध्ये आहे. पण आय होप मी पण छान, माझं ड्रीम आहे की मला खूप छान फ्लॅट आणि खूप फर्निश, पण एक ना एक दिवस मी नक्की ते करेलच. तर तुम्ही असंच छोटे मोठे जे आहेत माझ्या घरातले किस्से किंवा फॅमिली, माझे छोटे छोटे ब्लॉग, माझ्या बच्चूसोबतचे ब्लॉग तुम्ही बघत राहा, कारण की मला तुम्ही सपोर्ट करा. सपोर्ट करणं फार गरजेचं. तुम्ही माझा सपोर्ट केला तर मी ग्रो होऊ शकते, तर आपले ब्लॉग पुढे चालू शकता. तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर मी आता कपाट वगैरे जो आवरायचा आहे तो प्लॅन करते. पण आता बच्चू नेमकं उठून गेलेलं आहे, तर बच्चूला झोका देते. बच्चू झोपलं की मला पुढचं काम करता येईल. तर चला 5-10 मिनिटाचा ब्रेक घेते, बच्चूला झोपवते आणि तुमच्यासोबत पुढे कपाटाचा जो व्हिडिओ आहे तो करते. कारण की आता जरी तुम्हाला 5 मिनिटं दाखवायचं असलं तो कपाटाचा पसारा, पण तो आवरायला 1-2-3 तास लागणार आहे, म्हणजे अक्षरशः नाके नवच येणार आहे. आणि कपाटाचा एक नेमका एक किस्सा बनून गेला. मधला जो एक आपण वॉर्डरोबसाठी एक मी एक्सटेंड करून घेतलेलं होतं की थोडे थोडे कपडे छोटे छोटे कपड्यांना ठेवण्यासाठी, पण साडींचा इतका बोजा झाला माझ्याकडनं, मिस्टेक झाली, तेव्हा साड्यावरती ठेवल्या गेल्या आणि तो फ्लाउडच तुटून गेला पूर्ण. तर आता त्याच्या कपड्याची बेकार अवस्था आहे, मी तुम्हाला दाखवते. तर मला तुम्ही हेही सजेस्ट करा, तुम्हाला माझे ब्लॉग व्हॉइस ओव्हर कंटेंटमध्ये बघायला आवडतील की डायरेक्ट फेस टू फेस मी तुमच्याशी बोलणार आहे, म्हणजे डायरेक्ट बोलून तुम्हाला आवडतील. कारण की मला डायरेक्ट बोलून सोपं वाटतं, ते शूट करून व्हॉइस ओव्हर करणं मला खूप अवघड वाटतं, आणि मला सुचत नाही त्या व्हॉइस ओव्हरमध्ये काय काय बोलायचं. असं समोर तरी आपल्याला जे वाटतं ते आपण बोलू शकतो. तर मला तुम्ही सजेस्ट. तर तुम्ही बघू शकता आपल्या कपड्यांचा पसारा. एवढा गंदा वॉर्डरोब झालेला आहे, म्हणजे एवढं कपाटाची अवस्था बेकार आहे. डायरेक्ट कपडे डायरेक्ट कुठे कुठे लोंबळत आहेत. आणि हे बघू शकता, हा जो प्लाऊड आहे ना मी एक्स्ट्रा लावून घेतला होता, हा नव्हता याच्यामध्ये. तर मी लावून घेतला होता, पण आता नेमकं ह्याचं काय झालं, इकडे बेंड झाला, म्हणजे हा डायरेक्ट तुटून गेला वजनाने. पहिले याच्यावरती ना मी साड्या रचलेल्या होत्या, तर आता साड्या शिफ्ट केल्या त्या मी खाली ठेवल्या होत्या, पण एकदा तो तुटला तर तुटलाच, तो काही नंतर क्लिअर झालंच नाही. त्याच्यावर कपडे ठेवले होते, पण आता कपड्यांची पण अवस्था अशी झाली,
पूर्ण कपाटच मेसी झालेलं आहे. कपड्यांचा पूर्ण गोंधळ आहे. आता डायरेक्ट कळत नाही कसं आवरायचं. तर चला, जसं जमेल तसं आवरायचा प्रयत्न करते. थोडं काय ॲडजस्ट करते. नंतर याचं थोडंसं काही दिवसानंतर त्याचं काम करून घेते. किंवा नाही तर हा डायरेक्ट काढून काही ड्रेस मी हँगिंग करेल. आणि काही साडींचे काही कवर मागवलेत, काही ड्रेस ठेवण्यासाठी स्टोरेज मागवते. आणि मग काही थोडं शिफ्ट करून घेते. म्हणजे कसं हा जो पसारा आहे तो आपला कवर होऊन जाईल. जेवढे कपडे आपल्याला लागतात ना तेवढेच कपडे आपण घ्यावं असं तरी मला वाटतं. कारण की आपण घेत राहतो खूप कपडे घेत राहतो. आणि इतके होऊन जातात की कधी कधी डायरेक्ट कळत नाही घालायचे की नाही घालायचे. खूप ड्रेस असे आहेत वर्षानुवर्ष, 4-4, 5-5 वर्षापूर्वीचे ड्रेस आहेत. ते डायरेक्ट तसे ठेवलेले आहे, कधी वापरच होत नाही. कधी असं वाटतं हा डबल झाला, आता नको वाटतं, कधी वाटतं आता नको, कॉमन कॉमन होऊन गेले. किंवा आपण म्हणतो कधी ट्रेंड गेला, डिझाईन हे झाली ते झाली, असे खूप काही प्रकार असतात. त्यामुळे ना कमी लिमिटेड ड्रेस घेतले तर ते फार गरजेचं असतं. आता 2 वर्षापासून म्हणजे डायरेक्ट ड्रेस वापरत नाही. म्हणजे जवळपास 1.5-1 वर्षापासून. मागचं पूर्ण वर्ष प्रेग्नेन्सीमध्ये गेलं, त्यावेळेस मला काही ड्रेस वापरता आले नाही. आणि आता तर डिलेवरी झालेली आहे, आता फिडिंग करायचं असतं, त्यामुळे डायरेक्टली काही ड्रेस वापरताच येत नाही. असं खूप ड्रेस हे झालेलं आहे, असं खूप पसारा होतो. त्यामुळे तुमच्यासाठी एक खास टीप आहे, लिमिटेड घ्या, चांगले घ्या. म्हणजे आवरायलाही सोपं, ठेवायलाही सोपं. आणि साड्यांचा तर खूप कमी वापर असतो, पण साड्या घेण्याची हौस खूप असते. पण वापर तर कधी होतच नाही, कारण की कधीच घालणं होत नाही. कधी लग्न वगैरे असेल त्याच आपण साड्या वापरतो. हा सुद्धा प्लाऊड आहे ना, वेटने हा सुद्धा इथे गेलेला आहे. कधी मला असं वाटतं कपाट घेताना आहे ना, तुम्ही बघू शकता हा पण जो प्लाऊड आहे ना तो पण दबला आहे. पण मला असं वाटतं, म्हणजे माझं पर्सनल सजेशन आहे की असं लाकडी वॉर्डरोब घेण्यापेक्षा जे आपले लोखंडी वॉर्डरोब असतात, कपाट असतात आपले टिपिकल, ते दिसताना टिपिकल दिसतात. पण आपल्या याच्यासाठी वेट मॅनेज करतात, ते चांगले राहतात, टिकाऊ राहतात. हा फक्त शो आहे, दिसताना फर्निचर खूप भारी दिसतं, पण हे खूप तकलादू आहे. हे बघा, वरचा कप्पा तर इथे एक एक्सटेंड मारला होता, तो तर तुटूनच गेला. पण हा जो आहे हा पण कामातून जायचा, कारण की ड्रॉवर जे खाली आलेले तुम्ही बघू शकता, इथे हा डायरेक्ट बेंड झाला. म्हणजे असं कधी कधी हे असं होऊन जातं, चुकीचे काम होऊन जातात. आता मी नेक्स्ट टाइम जेव्हाही वॉर्डरोब आता हा चेंज करेल तर त्याला थोडंसं याला रिपेअर करते, झालं तर ठीक आहे. चेंज जेव्हा करेल तर मी तेव्हा लोखंडीच वॉर्डरोब घेईल, कारण की आपल्या कपड्यांचा खूप पसारा असतो, वेट मॅनेज होतं आणि टिकाऊ पण असतात. तर बऱ्यापैकी कपडे मॅनेज करून ठेवले, म्हणजे घड्या वगैरे करून ठेवलाय. इतके काही प्रॉपर नाही केलंय, फक्त सेट 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 ठेवून दिले. आणि जो काय मेस होता थोडासा क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा हे कपडे काढतो तेव्हा परत तो सारखाच होऊन जातो. कारण की आता एवढे एकावर एक कपडे जर ठेवलेले आहेत, जसं ओढणार ना तर वरचं पूर्ण निघून येतं त्यामध्ये. तर पण ठीक आहे, चला आता सध्या पुरतं तर आपलं काम धकलंय. तर असं सध्या वॉर्डरोब चाललेलं आहे क्लीन करून. वरती पण काही जे बॅग वगैरे आहेत ना, त्याच्यामध्ये मी एक्स्ट्रा जे कपडे आहेत ते रेग्युलर वापरत नाही ते वरती काढून ठेवलेले आहेत. ते 4 बॅग भरलेले आहेत. आणि आत्ता हा जो कप्पा आहे तो क्लीन केला, पूर्ण कपाट नाही क्लीन केलं. तर खाली इथे इथं थोडीशी जागा करून घेतली. या बॅगेत पण खूप जास्त कपडे होते, ते छोटे छोटे ते बॅगमध्ये भरून ठेवलेले. आणि हा म्हणजे आमचा पिलो आहे फोटोंचा. या पिलो मागे खूप मोठी स्टोरी आहे.
कधीतरी तुम्हाला ही स्टोरी पण शेअर करेल. तर असा हा पिलो आहे आमच्या दोघांच्या फोटोचा. खूप खूप दिवसांपासून आहे, म्हणजे हा 2000 आय थिंक 17चा आहे. माझ्या नवऱ्याचा जो 23वा बड्डे होता ना, तर त्या बड्डेला मी 23 गिफ्ट दिले होते, तर त्यावेळेस हा पिलो बनवून दिलेला होता. ही लग्न आधीची स्टोरी आहे. तर तुम्हाला कधी म्हणजे लग्नाची स्टोरी ऐकायला आवडेल तर मला कमेंट करा, तर ही स्टोरी तुम्हाला मी नक्की सांगेल. आणि इथे जो आहे तो थोडासा कप्पा आहे ना रिकामा करून घेतला, कारण की बरेच ड्रेस आहेत ते वरती आहेत. काही ड्रेस धुवायला आहेत, काही इस्त्रीसाठी पडलेले आहेत, तर त्याच्यासाठी काढून ठेवले. इथे सगळे रोजचे टी शर्ट वगैरे जे आहेत वेगवेगळे ते इथे ठेवते. ह्या कपाटामध्ये फक्त आणि फक्त माझेच कपडे आहेत. बाळाचे पण नाही आणि बाळाच्या पप्पांचे पण नाही. हा पूर्ण जो वॉर्डरोब आहे हा पूर्णच माझ्या कप्प्यांनी भरलेला आहे. बघू शकता हे पूर्ण. काही साड्या आहेत त्या इथं ठेवलेल्या आहेत, आणि याच्यापेक्षा जास्त साड्या ज्या आहेत तर माझ्या ज्या मी माहेरीच ठेवते, कारण की इथे एवढी जागा पण नाही आहे आणि एवढं होत पण नाही, कारण की लग्न कार्य जे असतात ते गावाकडेच असतात. इकडे काही राहत नाही एवढे लग्न कार्य, त्याच्यामुळे इकडे काही साड्यांचा वापर होत नाही. त्यामुळे कधी असं सणासुदीला लागलं त्यावेळेस इकडे आणते, तर जास्त काही नाही. तर असं आहे कप्पा. अशा प्रकारे जे आहे ना, तर वॉर्डरोब आपला आवरून झालेला आहे, कपाट आपला आवरून झालेलं आहे. इतकं काय प्रॉपर नाही झालं, पण जे काय असेल ते आवरून झालेलं आहे, कारण की कपाट जे आहे ते पूर्ण माझ्याच कपड्यांनी भरलेलं आहे. मिस्टरांचे कपडे नाहीत अजून, बच्चूचे तर अजून काहीच कपडे नाहीत. हार्डली 7-8-10 ड्रेस असतील बच्चूचे, पण पूर्ण कपाट माझ्याच कपड्यांनी भरलेलं आहे. त्याच्यामुळेच म्हणते की कमी कपडे घेत जा. तर असा आपला जो आजचा व्हिडिओ होता तो झालेलाच आहे. अशा आपल्या कपाट आवरता आवरता आता पूर्ण कपाट आवरून झालेलं आहे, आणि बच्चू पण उठलेलं आहे. आता आपलं काम करून झालं, आता बच्चूचं काम करायचं. तर असे होती माझी वॉर्डरोब टूर. असा होता माझ्या कपाटाचा पसारा. तो तुमच्या आवरला आहे आणि तुमच्याबरोबर शेअर केला आहे. तर अशा माझ्या ब्लॉग्स. तर कपाटाचा जो पूर्ण पसारा आहे तो आवरून झालेला आहे. बच्चू उठून गेलाय. बच्चूंना बरं नाही, बच्चूची आंघोळ काही घातलेली नाही आहे, पण आता बच्चूच्या सोबत टाइम स्पेंड करायचा. एका आईचं हेच काम असतं, आपल्या बाळाला हे करायचं. तर चला इथेच मी ब्लॉगला एंड करते, आणि भेटू नवीन एका ब्लॉग सोबत. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा. बाय कर, चल बाय 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 एव्हरीवन. बाय बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉग सोबत. तो सोबत चॅनलला सबस्क्राईब करा, आणि येणारे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहा. बाय कर, बाय 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 गाईज, बाय.